एक वेळची गोष्ट आहे। एक राजा घनदाट जंगलात हरवला। बऱ्याच तासांनंतर तो तहानेने व्याकुळ झाला। तेव्हा त्याचे एका झाडाकडे लक्ष गेले, जिथे एका फांदीवरून थेंब थेंब पाणी टप टप गळत होते। राजाने पाण्याचा वापर करून एक दोणा तयार केला आणि पाणी साठवले। राजा जसेच पाणी पिण्यासाठी तयार झाला तेव्हा एक पोपट आला आणि त्याने झडप घालून दोण्याला खाली पाडले। राजाला वाटले पक्षाला तहान लागली असेल म्हणून तोही पाणी पिण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु चुकून त्याने झडप घालून पाणी खाली पाडले। असे समजून राजा पुन्हा रिकाम्या दोण्याला पाण्याने भरू लागला। खूप वेळाने तो दोणा पुन्हा भरला। राजा आनंदाने जसेच दोण्याला उचलणार होता, पोपटाने पुन्हा त्याला खाली पाडले। राजाला खूप राग आला आणि त्याने चाबूक उचलून पोपटावर वार केला आणि त्याचा प्राण गेला। राजाने विचार केला, आता मी शांतपणे पाणी साठवून माझी तहान भागवू शकेन। असा विचार करत तो पुन्हा पाणी साठवण्याच्या ठिकाणी पोहोचला, पण त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्या फांदीवर एक विषारी साप झोपला होता आणि त्या सापाच्या तोंडातून लाळ टपकत होती। राजा ज्याला पाणी समजत होता ते सापाची विषारी लाळ होती। राजाचे मन अपराधीपणाने भरून गेले। त्याने म्हटले, काश मी संतांनी सांगितलेले उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार करून रागावर नियंत्रण ठेवले असते तर माझा हितचिंतक निरपराध पक्षी मरण पावला नसता। मित्रांनो, या कथेतून आपल्याला हेच समजते की घाईत व विचार न करता केलेले काम नेहमी त्रास व पश्चातापाचे कारण ठरते। स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।